नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, आजच्या कथेचं नाव आहे मुलाच्या कंपनीत बाप वॉचमन म्हणून काम करत होता. सुनबाईला समजलं हे सत्य आणि मग त्यानंतर घडलं असं काही की अगर आणि उद्घाटन आपल्या नवीन फॅक्टरीचं आहे, तुझं नाही. तू एवढी का नटली आहेस? 1 तासापासून तुझा नट्टापट्टा सुरू आहे. अजून वेळ झाला तर मालक आणि मालकीन हे दोघंच फॅक्टरीचे उद्घाटनाला नाही पोचायचे. लवकर चल लवकर. राणीचा नवरा राघव तिला लवकर आवरायला सांगत होता, कारण आज त्यांच्या नवीन फॅक्टरीचं उद्घाटन होतं. राघव एक बिझनेसमॅन होता. शहरात त्याच्या खूप साऱ्या फॅक्टरी होत्या, त्यातलीच ही एक नवीन फॅक्टरी होती. राणी म्हणते, राघव, आता मालकीन सुंदर नाही दिसली तर काय फायदा? एवढा वेळ लागतोच मला आवरायला. पाच झालंय माझं आवरून. चल निघू आता. राघव आणि राणी हे दोघेही फॅक्टरीकडे जायला निघतात. राणी राघवला विचारते, फॅक्टरी कशी आहे? यावेळेस तू खूप मोठा सस्पेन्स ठेवला. मला फॅक्टरी पाहण्यासाठी घेऊन नाही गेला आणि मला काहीच सांगितलं नाही. राघव म्हणतो, तुला काय सांगू, मलाच काही माहीत नव्हतं. ही 10वी फॅक्टरी आहे आपली या शहरामध्ये. आधीच्या 9 फॅक्टरींचं काम सांभाळता येत नव्हतं, म्हणून या 10वी फॅक्टरीची सगळी जबाबदारी मॅनेजरला दिली होती. आज मलाच अनेक सरप्राइजेस मिळणार आहे. मीच पहिल्यांदा पाहणार आहे. फॅक्टरी कशी आहे हे ऐकून राणीलाही आश्चर्य वाटतं. राघव आणि राणीची गाडी फॅक्टरीच्या गेटवर पोहोचते. येथे खूप सुंदर सजावट केलेली असते. गेटही सजवलेलं असतं. राघव साहेबांची गाडी आली आहे हे पाहून वॉचमन गेट उघडतो आणि सॅल्यूट मारतो. परंतु त्या बाजूला राणी बसलेली असते आणि तीच वॉचमनला पाहते. राघव पाहत नाही. गाडी आतमध्ये निघून जाते. फॅक्टरीचे सगळे वर्कर्स आणि कंपनीतील स्टाफ राघव आणि राणीचं स्वागत करतात. त्यांना पुष्पगुच्छ देतात. राणीच्या हस्ते फॅक्टरीचं उद्घाटन होतं. सगळे खूप आनंदात असतात. त्यानंतर राघव राणीला म्हणतो, आता तू सर्वांना तुझ्या हाताने गिफ्ट दे. राणी फॅक्टरीतील सर्व कर्मचाऱ्यांना गिफ्ट देऊ लागते. सर्वांना गिफ्ट वाटून होतात, पण एक गिफ्ट बाकी असतं. राणी मॅनेजरला विचारते, मॅनेजर साहेब, हे कोणाचं गिफ्ट आहे? मॅनेजर म्हणतो, मॅडम द्या माझ्याकडे. वॉचमॅनसाठीचं गिफ्ट आहे ते. मी त्यांना देऊन येतो. राणी म्हणते, असं कसं? सर्वांना मी गिफ्ट दिलंय ना, त्यांनाही मीच गिफ्ट देईन. तसं येथे आल्यावर त्यांनी सर्वात आधी आमचं स्वागत केलं होतं. मी देऊन येते. असं म्हणून राणी वॉचमॅनला गिफ्ट द्यायला जाते. गेटवर कुणी नसतं. राणी वॉचमॅनच्या केबिनमध्ये पाहते तर हा वॉचमॅन जेवण करत असतो. राणीला पाहून तो खूप घाबरतो आणि लगेच उभा राहून सॅल्यूट करतो आणि म्हणतो, माफ करा बाईसाहेब, मला खूप भूक लागली होती ना, म्हणून जेवायला बसलो. रोज तसा दुपारी 1चा लंच टाईम असतो, पण आज कार्यक्रमामुळे 2 वाजून गेलेत आणि मला माझ्या गोळ्याही घ्यायच्या असतात ना. सगळे मध्ये आहेत म्हणून जेवायला बसलो. काही काम होतं का तुमचं? राणी म्हणते, वॉचमन काका, एवढे का घाबरलात? मी फक्त तुम्हाला तुमचं गिफ्ट द्यायला आले होते. सर्वांना आतमध्ये गिफ्ट दिलीत, फक्त तुमचं गिफ्ट राहिलं होतं म्हणून आले होते. जेव्हा तुम्ही निवांत. राणी वॉचमनला गिफ्ट देते. वॉचमन राणीचे आभार मानतो. राणी पुन्हा आतमध्ये येते. सगळा कार्यक्रम खूप छान होतो. संध्याकाळी राणी आणि राघव त्यांच्या बेडरूममध्ये असतात. आजचा कार्यक्रम किती छान झाला याबद्दलच ते बोलत असतात. राणी म्हणते, पण मी माझ्या आईबाबांना खूप मिस केलं. ते जर युरोप टूरला गेले नसते तर येथे असते तर त्यांना किती आनंद झाला असता. पण त्याचबरोबर जर तुझे आईबाबा असते तर आणखीच छान झालं असतं. हे ऐकून राघवचा मूड ऑफ होतो आणि तो म्हणतो, किती वेळेस तुला सांगितलंय माझ्या आईबाबांचं नाव नाही घ्यायचं. उगाचच गोड प्रसंगात मिठाचा खडा पडल्यासारखं वाटतं. ही काही पहिली वेळ नव्हती. याआधी जेव्हा जेव्हा राणीने राघवला त्याच्या आईबाबांबद्दल विचारलं होतं तेव्हा तो असाच चिडायचा. त्यामुळे राणी पुढे काही बोलत नाही आणि राघवला मिठी मारून म्हणते, चल झोपूया आता, खूप थकलोय आपण दोघंही. आणि हे दोघे झोपी जातात. काही दिवसानंतर राणी राघवचं कपाट आवरत असते. या कपाटात राणीला राघवची एक जुनी फाईल सापडते. या फाईलमध्ये त्याच्या शाळेतील सर्टिफिकेट्स आणि रिझल्ट असतात.
त्यात राणीला राघवचा एक जुना फोटो भेटतो. हा फोटो पाहून तिला मोठा धक्काच बसतो, कारण हा राघवचा त्याच्या आईबाबांबरोबर असलेला फोटो असतो. एका स्पर्धेमध्ये बक्षीस मिळाल्यानंतर त्याने आईबाबांबरोबर हा फोटो काढला होता आणि या फोटोमध्ये त्याचे बाबा असतात. त्यांना आपण कुठेतरी पाहिलंय असं राणीला वाटतं. राणी आठवण्याचा प्रयत्न करते की राघवच्या बाबांना आपण कोठे पाहिलंय, तर तिला समजतं की हे तर आपल्या नवीन फॅक्टरीचे वॉचमॅन काका आहेत. राणीचा तर विश्वासच बसत नाही. राणी या घटनेचं सत्य काय आहे, राघवचे आईबाबांचं सत्य काय आहे, काका खरंच राघवचे बाबा आहेत का, हे शोधून काढायचं ठरवते. राणी राघवला न सांगता नवीन फॅक्टरीवर येते. तिथे वॉचमॅन काका असतात. ती वॉचमॅन काकांना नकळत सगळं विचारायचं ठरवते. राणी त्यांच्याजवळ येते आणि म्हणते, वॉचमॅन काका, तुम्ही कुठले आहात, कधीपासून येथे काम करतायत? वॉचमॅन काका सांगतात, बाईसाहेब, आम्ही जवळच्याच गावामध्ये राहायचो. गावामध्ये आता काही राहिलं नाही ना कमवायला, म्हणून शहरात आलो. आता माझ्या वयाच्या माणसांना वॉचमॅनकीच काम मिळणार, म्हणून वॉचमॅनकीचं काम करतोय मी, आणि माझी बायको येथे जवळच्याच वस्तीत राहते. राणी विचारते, मग तुम्हाला काही मूळबाळ नाही का? हा प्रश्न ऐकून वॉचमॅन काका क्षणभर विचारात गुंग होऊन जातात आणि म्हणतात, आहे ना पोरी, एक मुलगा आहे, पण तो आता कोठे आहे, काय करतो, नाही माहीत. राणी विचारते, असं कसं माहीत नाही? वॉचमॅन काका सांगतात, कारण काही वर्षांपूर्वी तो आमच्यावर रागावून निघून गेला होता. त्यानंतर पुन्हा कधी परत आला नाही. आता त्याचा आणि आमचा कोणताही संपर्क नाहीये. तो कुठे राहतो, काय करतो, आम्हाला माहीत नाही, आणि आम्ही कोणत्या परिस्थितीत आहो हे त्यालाही माहीत नाही. हे ऐकून राणीचा संशय आणखीच वाढतो की नक्की हेच राघवचे बाबा आहेत, आणि विचारते, पण असं नेमकं काय घडलं होतं तुमच्यामध्ये की मुलगा असा रागावून निघून गेला? वॉचमन काका सांगतात, खूप हुशार होता माझा मुलगा. त्याला 10वीत संपूर्ण जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त मार्क्स पडले होते. शहरात जाऊन मोठ्या कॉलेजमध्ये शिक्षण घ्यायचं होतं त्याला, पण माझी खूप गरिबीची परिस्थिती होती. मी पैसे नाही देऊ शकलो. तेव्हा मी त्याला म्हणालो, तू साधं सोपं शिक्षण घे, नाहीतर गावातच काहीतरी कर. तेव्हा तो माझ्यावर खूप चिडला आणि म्हणाला, मला तुमच्यासारखं गावात या लालभिकारी अवस्थेत नाही जगायचं, आणि तो रागारागाने घर सोडून गेला. आजपर्यंत कधी परत आलाच नाही. मग आम्हीही आमचं आयुष्य जगू लागलो. पण हो, मला मरण्याआधी एकदा तो कोठे आहे, काय करतो, सुखरूप तर आहे ना, ते जाणून घेण्याची इच्छा आहे. राणीला विश्वास पडतो की हेच राघवचे बाबा आहेत, आपले सासरे आहेत. राणी लगेचच तिचा मोबाईल खाली पडल्याचं नाटक करते आणि तिच्या सासऱ्यांच्या पाया पडते, त्यांचा आशीर्वाद घेते. राणी घरी येते आणि विचार करते की राघवला जर हे सांगितलं तर तो कधीही आईबाबांना घरी येऊ देणार नाही. आता आपल्यालाच त्यांना वेगळ्या पद्धतीने घरी आणावं लागेल की राघव काहीच बोलू शकणार नाही. राणीला एक कल्पना सुचते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ती राघवच्या आईबाबांच्या घरी पोहोचते. हे दोघेही घरीच असतात. वॉचमन काका तिला विचारतात, बाईसाहेब, तुम्ही इथे कशा? तर राणी म्हणते, बाबा, मी तुमची बाईसाहेब नाही तर तुमची सून आहे. हे ऐकून या दोघांनाही मोठा धक्का बसतो. राणी त्यांना राघवचा त्यांच्याबरोबरचा फोटो दाखवते आणि विचारते, हा आहे का तुमचा मुलगा? हा फोटो पाहून राघवचे आईबाबा खूप इमोशनल होतात आणि म्हणतात, हो ग पोरी, माझाच राघव आहे हा. पण तुला कुठे सापडला हा फोटो? राणी म्हणते, आमच्या घराच्या कपाटात, कारण तुमचा मुलगा माझा नवरा आहे, तुमची मी सून आहे. हे ऐकून या दोघांना खूप आश्चर्य वाटतं. वॉचमॅन काका म्हणतात, हे कसं शक्य आहे? तू तर आमच्या साहेबांची बायको आहेस. किती श्रीमंत आहे ते. माझा मुलगा एवढा श्रीमंत कसा होऊ शकतो? राणी त्यांना मागील अनेक वर्षांमध्ये काय घडलं, राघव हा शहरात आला, त्याने स्वतःच्या हिमतीवर शिक्षण पूर्ण केलं, त्यानंतर व्यवसाय सुरू केला आणि तो कसा या यशाच्या शिखरावर जाऊन पोहोचला याबद्दल सगळं सांगते. आईबाबांना खूप आनंद होतो आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागतात. राणी म्हणते, आईबाबा, नशिबाने तुम्ही भेटलाय मला. चला घरी, तुम्ही आता आमच्याबरोबर राहायचं. तर राघवचे बाबा म्हणतात, नाही सुनबाई, मी तुमच्याबरोबर नाही येऊ शकत. राघव आमच्यावर चिडून निघून गेला होता. त्याला शिक्षणासाठी पैसे नाही देऊ शकलो आम्ही, आणि आता तो मोठा माणूस झालाय,
तर त्याच्याजवळ जाऊन राहणं हा स्वार्थीपणा असेल आणि आम्ही तो नाही करू शकत. राणी म्हणते, नाही बाबा, तुम्ही स्वार्थीपणा नाही करतायत. कोणतेच आई बाबा स्वार्थीपणा करत नाही. यात तुमची काही चूक नाहीये. तुम्ही राघवला जन्म दिलाय, लहानचं मोठं केलंय, 10वी पर्यंत शिकवलंय. तुमचे एवढे उपकार पुरेसे आहेत. ते सुद्धा कधी फेडू शकणार नाही. चला तुम्ही माझ्याबरोबर, मी तुमचं काही ऐकून घेणार नाही. असं म्हणून राणी आईबाबांना आपल्याबरोबर येण्यास सांगते. या दोघांचाही नाईलाज होतो आणि ते तयार होतात. राणी राघवच्या आईबाबांना घरी घेऊन येते. त्यांच्यासाठी त्यांची खोली तयार करते. त्यांना नवीन कपडे देते. या दोघांचं रूप पालटतं. संध्याकाळी राघव घरी पोहोचतो. राणी आईबाबांना खोलीमध्ये थांबायला लावते. राणी राघवला म्हणते, आज तुझ्यासाठी खूप मोठं सरप्राईज आहे. राघव विचारतो, कोणतं सरप्राईज? राणी इशारा करून आईबाबांना बाहेर बोलवते. आईबाबांना पाहून राघवच्या पायाखालची जमीनच सरकते. काय बोलवलंय हे त्याला कळतच नाही. राणी म्हणते, ओळखलं ना, आईबाबा आहेत हे तुझे. इतक्या वर्षानंतर राघवला पाहून आईबाबांच्या डोळ्यांमध्ये पाणी येतं. आई तर त्याच्याकडे धाव सुटते आणि त्याला घट्ट मिठी मारून विचारते, काय रे पोरा, एवढा चिडला होतास का आमच्यावर? परत भेटायलाही नाही आला. आज तुला पाहून किती छान वाटतंय. या क्षणी जरी माझा जीव गेला तरी मला काही दुःख नाही. राघवच्याही डोळ्यात पाणी येतं. बाबाही त्याच्याजवळ येतात आणि त्याला घट्ट मिठी मारतात. त्यांच्याही डोळ्यात पाणी असतं. राणी म्हणते, राघव, नको स्वतःच्या भावनांना आवरू, वाहू दे. आईबाबा आहेत रे ते तुझे. झालं गेलं सगळं विसरून जा. आता त्यांच्याबद्दल कोणी काही बोलायचं नाही. त्यांना सुख दे, आनंद दे, तुझा सहवास दे. त्यांच्यासाठी तर तरसलेले ते. आणि मला माहिती आहे, तू सुद्धा तरसला आहेस आईबाबांसाठी. राघव एक शब्दही बोलत नाही. तो त्याच्या खोलीमध्ये निघून जातो. राणी आणि आईबाबाला खूप वाईट वाटतं. पण तेवढ्यात राघव पुन्हा हॉलमध्ये येतो आणि या दोघांना आईबाबा अशी हाक मारून घट्ट मिठी मारतो. हे पाहून राणीला खूप आनंद होतो. आईबाबाही खुश होतात. राघव म्हणतो, आईबाबा, मला माफ करा. खूप मोठी चूक झाली आहे माझी. आजपर्यंत तुमची खूप कमी जाणवली आहे मला, पण आज ती भरून निघाली आहे. पण तुम्ही इथे कसे पोहोचलात? राणी त्यांना झालेला सगळा प्रकार सांगते. राघव राणीचे आभार मानतो की तिच्यामुळे हे सगळं शक्य झालं. त्यानंतर राघव आईबाबांना आपल्या जवळच ठेवून घेतो. सगळे खूप आनंदात राहतात. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि अशाच नवीन नवीन कथांसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.